मित्रांनो, जर कोणाला कावीळ हा आजार झाला असेल तर 100% 101% लिहून घ्या। उपचार लिहून न घेता फक्त या आजीकडे यावं लागेल तुम्हाला 2 वेळा, सकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, अशा 2 वेळा येऊन जो कावीळाचा आजार दवाखान्यात न बरा होता इथं बरा होतो। या आजीकडे या। गंगूआई आजीचं नाव आहे। कोहोर गावात, कोहोर गावाच्या अलीकडेच करंजाळीपासून जवळजवळ पकडलं तर 9 किलोमीटर येईल। अशा प्रकारे या आजीकडे कावीळ उतरली जाते। कावीळ ही 100% बरी होते म्हणजे होते, 100% नाही तर 101% बरी होते। फक्त 2 वेळा येऊन आजीकडून औषध आणि कावीळ अशा प्रकारे धुवून टाकायची आहे। दवाखान्यात बरी न होता मी स्वतः आणि माझा मुलगा गेलेलो, म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही तिथेच जातो, असं नाही की फक्त आजच गेलो, प्रत्येक वेळी जातो आम्ही। आणि अशा प्रकारे ते डोक्याला, आपल्या कपाळाला जे चुना आणि काही औषध असेल ते लावून आणि ते थोडं वाळल्यानंतर आपण घरी जाऊन तरी धुवू शकतो। तर अशा प्रकारे कावीळचा एकदम 100% इलाज जो आहे ती आजी करते। तर आजीच्या इथं बऱ्यापैकी लोक, म्हणजे बहुतेक लांबून लांबून लोक येतात इथं, बरेचसे लांबचे लोक येतात। आजी सांगेलच, जर तुम्ही कधी कोणी आलं तर आजी सांगेलच किती लांबून लोक येतात। आणि आजीची फी वगैरे काही नाही, मनापासून दिलेले पैसे आजी घेते, ते पण घेत नाही, तिच्या पिशवीत टाकावे लागतात। असं काही नाही की फी वगैरे लागते, बाकी डॉक्टरांसारखं एवढे पैसे झाले तेवढे पैसे झाले। तर 101% बरा होतो आजार। आणि योग काय म्हणतो त्याच्याबद्दल आपण कुठे गेलतो आपण आज, कुठे गे बाप्पा, कोणता बाप्पा? काय कावीळ उतरायलाय? कुठं? आजी खड काय काय केला तिने? काय केला तिने? चुना लावला। अजून कुठं कुठं लावला? कुठं? पायाला हा लावला। कुठं? हा, पोटाला लावला। माझे लावला ना। आणि धुवून टाकलास? कशा रे? धुवून टाकलास? गाडी खेळायला काही लागते म्हणून गाडी खेळायला लागते म्हणून धुवून टाकला। चटई खराब होते म्हणून धुवून टाकलास। उद्या परत जायचा का? नाही नाही, उद्या जाऊ। लागली ना? नाही लाईट लागली का? लागली। बोल मग आता, कोंबडी आणू का तुझ्या जवळ बसायला? का र? चावल नाही चावत ना, चावल नाही चावत। वर? पुढं वर? तिथं बसू नको रे, पळून नाही जाणार, जाईल ना। पुढं बसल, गपचूप बसल। खाली पालो कोंबडी गेली, मग त्याला अंदर पाला, मग